हेलो बच्चों, आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. तर आपल्याला स्टेटमेंट दिले आहेत, तर त्याच्यापैकी आपल्याला करेक्ट आन्सर हे शोधायचं आहे. स्टेटमेंट 1 दिलेलं आहे, अनाउन्सिंग कान्हा फॉरेस्ट ॲज अ टायगर रिझर्व इज कॉल्ड एक्स सिच्यू कन्झर्वेशन. आता ह्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की कान्हा फॉरेस्टला टायगर रिझर्व म्हणून अनाऊन्स केलं तर त्याला आपण एक्स सिच्यू कन्झर्वेशन हे म्हणू शकतो. तर सगळ्यात आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की एक्स सिच्यू म्हणजे काय. तर एक्स सिच्यू म्हणजेच की इट इज अ कन्झर्वेशन ऑफ स्पीसीज अदर दॅन इट्स नॅचरल हॅबिटॅट. एक्स सिच्यू इज conservation of a species other than its natural habitat. पण कान्हा फॉरेस्ट रिझर्व हे एक्झाम्पल आहे इन सिच्यू कन्झर्वेशनचं, बिकॉज तो जो एरिया आहे तो टायगर रिझर्व म्हणजे त्या टायगर याच्यासाठीच तो स्पेसिफिक एरिया आहे, तो फॉरेस्ट आहे. आणि त्याला कन्झर्व केलं म्हणजेच काय की पर्टिक्युलर त्याला त्याच एरियामध्ये कन्झर्व केलं गेलं, म्हणून तो इन सिच्यूचं एक्झाम्पल आहे. म्हणून हा स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट 2 दिलेला आहे, वाईल्ड लाईफ सफारी पार्क अँड बॉटॅनिकल गार्डन्स आर एक्झाम्पल ऑफ इन सिच्यू कन्झर्वेशन. आता ह्या स्टेटमेंटसाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, तर आपल्याला माहिती पाहिजे इन सिच्यू. तर इन सिच्यू म्हणजे काय की कन्झर्वेशन ऑफ अ स्पीसीज इन इट्स नॅचरल हॅबिटॅट. कन्झर्वेशन ऑफ स्पीसीज इन नॅचरल हॅबिटॅट, त्याला म्हणतो आपण इन सिच्यू कन्झर्वेशन. तर वाईल्ड लाईफ सफारी पार्क किंवा बॉटॅनिकल गार्डन्स हे एक्स सिच्यू कन्झर्वेशनचे एक्झाम्पल्स आहेत. कारण तिथे जे काही ॲनिमल्स किंवा बॉटॅनिकल गार्डन्समध्ये जे काही प्लांट्स असतात ते त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये नसतात, ते दुसऱ्याकडून कुठून तरी आणून तिथे इंट्रोड्यूस करून त्यांना कन्झर्व केलं जातं. म्हणून हे स्टेटमेंट सुद्धा इनकरेक्ट आहे. तर आन्सर काय असेल की स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 बोथ आर इनकरेक्ट, म्हणजेच ऑप्शन सी इज द आन्सर. ऑल द बेस्ट.